मराठी साहित्यात लघुनिबंध, प्रवास वर्णने, लेखन कला आणि सामाजिक जाण असलेले लेखक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अनंत काणेकरांचे योगदान बहुआयामी आहे. साधी पण परिणामकारक भाषा, दैनंदिन जीवनातील अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण आणि मानवी वर्तनाचे नाजूक पैलू उलगडून दाखवण्याची त्यांची शैली मराठी वाचकांच्या मनात आजही ताजी आहे आणि ती तशीच टवटवीत राहावी. आणि म्हणूनच ही माहिती घेऊन मी शर्वरी आपल्या समोर सादर करते कलाकार दिनविशेष भाग 337 पावर्ड बाय goprag.com. मित्रांनो, अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून BA व LLB केले. शिक्षणात ते तल्लख होते आणि भाषेवर त्यांची पकड अत्यंत मजबूत होती. त्याचा फायदा त्यांना आयुष्यभर झाला. अनंत काणेकर यांचे जीवन फक्त लेखक म्हणून नव्हे तर एक आदर्श शिक्षक आणि प्रशासक म्हणूनही उल्लेखनीय आहे. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईमधील खालसा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक उंचीवर गेली आणि ते सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झाले. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालवले जाते. त्यांचे साहित्य विविध प्रकारांमध्ये फुलले गेले आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.